हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलो आहे नविशा स्कूलमध्ये बिकॉज आज आहे ओरिएंटेशन प्रोग्राम. इथे त्यांनी छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. त्यांचा हॉल खूप सुंदर आहे. एक मोठा फॅन पण लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा फॅन मी अजूनपर्यंत म्हणजे असा मोठा फॅन मी अजूनपर्यंत नाही बघितला. हे बोलले एअरपोर्टला असतो, पण ऑब्वियस मी एअरपोर्ट नाही बघितला. नविशला तर मज्जा येते आहे कारण सगळं चांगलं चांगलं दिसते आहे. इथे प्रोग्राम थोडा पुढे वाढला. त्यांनी नंतर मग असंच थोडंसं फन म्हणून पॅरेंट्सचे गेम्स घेतले. त्यामध्ये आता भरपूर फिमेल्सनी पार्टिसिपेट केला आणि इथे आता हेड शोल्डर नी अँड टोजवाला सोबत कोण असा तो खेळ करतायत. मजा आली पण तो खेळ बघायला. Keep it up. Okay, clap for them. These are the winners of the game. सेम तसंच आता इथे वडिलांचंही केलेलं आहे. तिथे भरपूर वडिलांनी म्हणजे बाबांनी हे केलेलं आहे, पार्टिसिपेट केलं आहे. थोडा गेममध्ये चेंज करायचा म्हणून त्यांनी परत एक राऊंड घेतला. पण तिथे पण म्हणजे ॲक्च्युली यांना बघून खूप मजा आली की सगळेजण खूप एन्जॉय करत आहेत. सगळे पॅरेंट्स पार्टिसिपेट करत आहेत आणि हे सगळं बघून ॲक्च्युली खूप मजा आली. फक्त इथे एवढं होतं की मी नाही केलं आणि यांनी नाही केलं. यांना मी बोलले करा पार्टिसिपेट, पण ते मला बोलले. सो थोडेसे आम्ही शाय पर्सनॅलिटी असल्यामुळे ते तर नाही केलं, पण बाकी सगळ्यांना पाहून खूप छान वाटलं. आणि आता इथे अशा पद्धतीने तो प्रोग्राम तर संपला. मग आम्ही खाली आलो. खाली मग याला घसरपट्टी दिसल्या, याला झुले दिसले, याला असं वेगवेगळं खूप काही दिसलं. तर त्याला ते सगळं खेळायचं होतं. ऑब्वियस ते त्याला पाहिजे, म्हणजे त्याला आवडीचंच आहे आणि स्कूलमध्ये असल्यामुळे मग तर बस काही विचारू नका. तर त्यांनी सगळीकडे जाऊन म्हणजे जेवढे पण स्लायडर्स होते सगळे त्यांनी ट्राय केलेले आहे. इथे स्पेशली त्याची जरा म्हणजे भीतीच वाटली आहे त्याला. त्यांनी सुरुवातीला खूप वेळ घेतला, म्हणजे त्याला काय माहिती का बरं, पण युजली असं करत नाही तो, म्हणजे त्याला भीती नाही वाटत. पण मे बी इथे ते रोल होते त्यामुळे की काय माहिती नाही त्याला भीती वाटत होती. तर हळूहळू त्यांनी केला प्रयत्न. एकदा फर्स्ट आता जसं तुम्ही बघू शकता इथे थोडंसं घाबरू केलेलं आहे. पण नंतर लगेच त्याला मला वाटतं बहुतेक त्याला आवडलं की काय, तर त्यांनी मग लगेच इकडे तिकडे सगळीकडे त्यानं सुरू केलं आणि सगळ्या घसरपट्ट्या त्यांनी खेळलेला. त्याला सगळीकडे मजा आली. त्याला प्रत्येक छोटी मोठी सगळी घसरपट्टी त्याला करायचीच होती, म्हणजे त्याला पूर्ण सोडायची नव्हतीच. इथे आता परत मग त्याला थोडा कॉन्फिडन्स आला तर त्यांनी परत ट्राय केला आणि अगदी एकदम त्याला मस्त जमलेलं आहे. तर तो वारंवार तेच करत बसला होता आणि ऑब्वियस त्याला ते आता एकदम ॲज अ परफेक्ट पर्सन, म्हणजे तो त्यात एकदम परफेक्ट झालेला आहे असं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि ॲक्च्युली त्याला खूप मजा आली. आम्ही निघताना जरा ते ऑब्वियस व्हॅनकरिताच आम्ही परत थांबलेलं आहे की बोलायचं हे ते वगैरे करायचं म्हणून. इथे त्याला काड्या बिड्या दिसल्या, काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिकडे थोडं. तर त्यांनी काड्या घेतल्या आहे. त्या काड्या त्याला आता घरी जाऊन पुढे फेकायचे माहिती नाही, त्यालाच माहिती काय करतो काही नाही करता. बस त्याचं असंच काहीतरी आपलं सुरू असतं आहे. आता मला निघायचं आहे, ते दादा आलेले आहेत व्हॅनवाले, आम्ही तिकडे जातो आहे, बोलतो आहे आणि बस आता घरी जाऊया. नंतर त्याची स्कूल सुरू होणार आहे. झाला नविशा लाईफचा नवीन चॅप्टर सुरू. आता या नवीन लाईफच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अजून काय काय पाहायला मिळते हे मी नक्की तुम्हाला दाखवेल आहे. आणि असंच आपण मग पुढच्या भागात भेटू, म्हणजे पुढच्या व्लॉगला भेटू. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर. तुम्ही आपल्या सगळी स्वतःची काळजी घ्या. बाय.